मात्र तत्पूर्वी ॲडव्होकेट जयश्री पाटील मी आपल्याला विचारेल, गुणरत्न सदावर्तेंनी ज्या प्रकारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की एका बाजूला मोर्चे काढूच नये, मोर्चे काढले तर मात्र अटक व्हावी, अशा प्रकारचा नियम नेमका काय सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण हिंदीच्या बाजूने आहात की मराठीच्या विरोधात आहात जयश्रीजी? हे पहा, गुणरत्न सदावर्ते साहेबांचीच ती भूमिका नाही तर ती माझी देखील भूमिका आहे। बरं, मी देखील पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार दिलेली आहे आणि डीजी पोलीस यांना सुद्धा मी तक्रार दिलेली आहे। का? सर्वप्रथम ऐका, हे दिशाभूल केली जात आहे। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही संपूर्ण भारत देशासाठी बनलेली पॉलिसी आहे आणि त्याच्यामध्ये 3 भाषा शिकवल्या जाव्यात हे नमूद केलेलं आहे। मग असं असताना बाल मनावर अत्याचार, मी तर म्हणते बालकांवर अत्याचार आहे। 1 ते 10 वर्ष म्हणजे पहिली ते 10 जे पहिले 10 वर्ष आहेत ते मुलं जे आहेत त्या अनेक भाषा शिकू शकतात। त्यांच्यामध्ये ब्रेन IQ खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि ते मल्टिपल लँग्वेज शिकू शकतात। आणि हिंदी जी भाषा आहे ती आपल्या देशाची मातृभाषा आहे आणि मुलांना लहान वयापासून ते भाषा अवगत थोड्याफार प्रमाणात झालेलीच असते, कारण ते कार्टून वगैरे बघतात किंवा मग ते अपरिचित असतात। जगामध्ये कुठेही जा, तुम्हाला सांगते ही हिंदी जी भाषा आहे हे दुसऱ्या क्रमांकावर येणारी भाषा मला दिसते। आणि असं असताना हे जे कुफान रचल्या जात आहे, हे जे राजकारण लहान मुलांच्या जीवावर केलं जात आहे, याला आमचा सक्त विरोध आहे। का राज ठाकरे माहित नव्हतं का तुम्हाला? तुमच्या भावानीच ही पॉलिसी, जेव्हा तो रिपोर्ट आलाय या पॉलिसी लागू करण्यासाठी, उद्धव असताना, उद्धवचं सरकार असताना त्यांनीच हे रिपोर्ट म्हणजे जे ऍक्सेप्ट केलेलं आहे ना, पण त्यावेळेस तुमचा आवाज नाही निघाला का? त्यावेळेस तुमची बोबडी बंद झाली होती का? हे चुकीचं आहे। हे बघा, राजकारण करा, राजकारणाच्या ठिकाणी लहान बालकांमध्ये आणि शिक्षणामध्ये जे बालक उद्या या देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे, त्या बालकांसोबत खेळू नका। आमची वॉर्निंग आहे तुम्हाला, असं करणं चुकीचं आहे। आणि आंदोलन नेमका इशारा कुणाला आहे जयश्रीजी? संविधानिकरित्या तुम्ही आंदोलन करू शकता। माझा राज ठाकरेंना इशारा आहे, उद्धव ठाकरेंना इशारा आहे। इशारा देऊ नका, पहिला तुम्हाला शिक्षणाचा अभाव आहे असं दिसतंय। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये पहिली प्रश्न करायचे कुठे लिहिलेलं आहे, आणि दुसरा प्रश्न तुम्ही सन्माननीय उद्धव ठाकरेंबद्दल जे काही बेछूट आरोप इथे आता केले की त्यांनी हे लागू केलं तर जरा तुमचं शिक्षण जरा कमी दिसतंय। नुसता काळा कोट, तो काळा चष्मा घातलाय ना, तो काळा चष्मा घाला आणि जरा काळी अक्षरं वाचायची सवय करा। जरा समजून घ्या की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आणि समजत नसेल तर कुठल्या तरी चांगल्या शिक्षक आपलं तज्ञाला विचारून घ्या आणि नंतर बोला। उगीच आहे ना चीप पब्लिसिटीसाठी प्रत्येक गोष्टीत ज्यात तुम्हाला समजत नाही तिकडे येऊन तोंड घालू नका। हा, महाराष्ट्र समोर नुसतं इकडे काय कॉमेडी शो साठी नाही बसलेलो आपण, महत्वाच्या विषयावर बसलेलो आहे। तर तुमचा कॉमेडी शो आहे ना, दुसरीकडे करा जाऊन। तुम्हाला जर माहित नसेल ना एखाद्या विषयावर तर त्या विषयावर बोलू नका। NEP मध्ये म्हटलेलं आहे ना, असं बेछूट जे तुम्ही बोलताय, दाखवा NEP मध्ये कुठे लिहिलेलं आहे, पहिलीपासनं कुठे लिहिलेलं आहे, कधी उद्धव साहेबांनी ते मंजूर केलेलं दाखवा। जरा माहित नसेल ना तर जरा माहिती घेऊन बोलत जा। निश्चितच आहे, NEP बद्दल जसं आपण म्हणतोय, मला एक विचारायचं आहे, अविनाशजी अभ्यंकर, हा इशारा थेट राज ठाकरेंना दिल्यानंतर तरी मोर्चा संदर्भात काही विचार होईल का, की मोर्चा त्या ठिकाणी निघणारच? अविनाशजी, हा विषय गंभीर आहे। जर